नमस्कार, मी केळी साळुंके आणि आपण पाहत आहात जनसंवाद समाचार. जनसंवाद समाचारच्या सर्वच प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपल्या विशेष मुलाखत कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत महाराष्ट्रातून 6वा क्रमांक प्राप्त करून उपविभागीय जलसंधारण क्लास 1 अधिकारी यापदी निवड झालेले नेहा भास्कर कराड मॅडम आपल्यासोबत आहेत. आपण त्यांची एक खास विशेष मुलाखत घेणार आहोत. मॅडम, सर्वप्रथम तर तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही उपविभागीय जलसंधारण या पदावर तुम्ही नियुक्त झालेला आहात. तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. तर जनसंवाद समाचारमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद. तर आम्हाला तुमचा सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना परिचय द्या. सर्वांना, माझं नाव नेहा भास्कर कराड. माझं मुक्काम पोस्ट माळकरंजा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. तर आपलं शिक्षण काय आहे? कितपर्यंत आपलं शिक्षण झालेलं आहे? माझं शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळकरंजा इथून झालेलं आहे. नंतर मी माझं डिप्लोमा मी सिव्हिल इंजिनिअरिंगमधून केलेला आहे, जो गव्हर्मेंट पॉलिटेक्निक छत्रपती संभाजीनगर येथून केलेला आहे. माझं डिग्रीचं शिक्षण हे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे इथून झालेलं आहे. तर तुमची सुरुवात कशी झाली आणि तुमच्या मनामध्ये ही कल्पना केव्हा रुजली की तुम्हाला आपल्याला बी या क्षेत्रामध्ये जायचं, नाव करायचं आहे, एखादा अधिकारी बनायचा आहे? केव्हा तुमच्या डोक्यात कल्पना आली? मी शाळेमधूनच म्हणजे शाळेपासूनच मी हुशार होते आणि मला त्यावेळेस काही एवढी आयडिया नव्हती, कारण त्यावेळेसचं गायडन्स करणारं कोणी नव्हतं. पण ज्यावेळेस जसं मी कॉलेजमध्ये गेले तसं डिग्रीला असताना गेस्ट लेक्चर्स वगैरे व्हायचे. जे पण कोणते पण क्लास 1 ऑफिसर्स आहेत, IAS ऑफिसर्स आहेत, त्यांचे मला लेक्चर्स व्हायचे, गेस्ट लेक्चर्स व्हायचे. त्यामार्फत मला या एक्झाम्सबद्दल कळलं आणि त्यामार्फत समजलं की कोणते कोणते पदांसाठी आपण एलिजिबल आहोत, आपण काय करू शकतो. तुम्ही या क्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय कधी घेतला? मिनिमम क्रायटेरिया या क्षेत्रासाठी डिग्री कंप्लीट पाहिजे या क्षेत्रासाठी. तर लहानपणापासून वाटायचं की अधिकारी वगैरे व्हायचं, हे व्हायचं. फक्त आयडिया नव्हती की त्यावेळेस कशा थ्रू व्हायचं. पण डिग्रीला गेल्यानंतर मला ते समजलं की कसं व्हायचं. आणि ॲक्च्युअली मग ज्यावेळेस माझी डिग्री कंप्लीट झाली त्यावेळेसपासून मग मी स्पर्धा परीक्षा द्यायला सुरुवात केली. तर तुम्ही स्पर्धा परीक्षा देण्यासाठी सुरुवात केली, परंतु त्यासाठी तुम्ही अभ्यास कशा पद्धतीनं केलाय? घरी बसून अभ्यास केलाय का एखादी अकॅडमी जॉईन केली होती? अभ्यासाचं स्वरूप कसं होतं तुमचं? मी पुण्यात राहूनच तयारी केली. पुण्यात मी माझी एक अभ्यासिका लावली होती आणि त्या अभ्यासिकेत जाऊन मी सेल्फ स्टडीज केला आहे. मी कोणतीही इन्स्टिट्यूट वगैरे जॉईन नव्हती केली. जे पण यूट्यूब थ्रू वगैरे लेक्चर्स वगैरे भेटतील किंवा काही भेटेल किंवा सिनियर्सचा काही गायडन्स असेल त्याच्या थ्रू मी तयारी केलेली आहे. म्हणजे यापूर्वी तुम्ही स्पर्धा परीक्षा दिलेली आहेत का? पहिली वेळेसच आहे, पहिला अटेम्प्ट आहे का कसं? MPSCचा हा माझा सेकंड अटेम्प्ट होता. पहिल्या अटेम्प्टमध्ये मी प्रिलिम्स क्वालिफाय झाले होते, पण मेन्स थ्रू माझं सिलेक्शन नव्हतं झालं. पण तुम्ही कधी अपयशी झालात का? जर अपयश आला असेल तर त्यातून काय अनुभव घेतला? काय शिकण्यासारख्या गोष्टी घडल्या? काय सांगाल त्याबद्दल? स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मला म्हणजे मी त्याच्या आधी कधीच अपयश पाहिलं नव्हतं, कारण नेहमी आपण टॉप रँकर असतो किंवा काय असतो. पण जसं स्पर्धा परीक्षा तयारीला लागले तसं सुरुवातीचं जो पण टाईम होता त्याच्यामध्ये मी खूप थोड्या मार्क्सनी माझं सिलेक्शन राहत होतं. त्या अपयशातून असं वाटलं की खूप क्वचित जण असे आहेत की ज्यांना म्हणजे पहिल्याच अटेम्प्टमध्ये सगळं काही भेटतं. मग त्याच्या थ्रू आपण आपल्यामध्ये पेशन्स यायला लागतात की तुम्हाला कोणती पण गोष्ट पाहिजे असेल तर तुमच्यामध्ये पेशन्स असले पाहिजेत. त्याच्यानंतरच तुम्ही त्या गोष्टीचं यश प्राप्त करू शकतात. बरं, मला सांगा की तुमच्यामध्ये यशासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे की जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर यश प्राप्त होईल? जसं की उदाहरणार्थ कठोर परिश्रम असतील, अभ्यासाचं नियोजन असेल, योग्य नियोजन असेल, त्याबद्दल काय सांगाल? त्याचबरोबर प्रॉपर गायडन्स पण हवा. तुमचे टीचर्स किंवा कोणीतरी असं पाहिजे जे तुम्हाला प्रॉपर गाईड करेल, कारण एकदम राईट टायमिंगला राईट डिसिजन घेणं हे तुम्हाला जमलं पाहिजे, हे मला वाटतं. बरं, हा तुमचा निकाल लागलेला आहे, तुम्ही त्या पदावरती आहात, म्हणजे आता तुमची निवड झालेली आहे. तर हा निकाल कधी लागला आणि केव्हा तुम्ही परीक्षा दिली होती? थोडी माहिती त्याबद्दल.
ही MPSC MESची एक्झाम आहे, जी की टेक्निकल एक्झाम आहे. इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी ही एक्झाम कंडक्ट केली जाते. 2024मध्ये ही ॲड आलेली आहे आणि त्याचं प्रॉपर प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू या 2025मध्ये झालं आहे. ही 2024ची ॲड होती. आणि आता तुम्ही निकाल लागल्यानंतर म्हणजे तुम्हाला कसं कळलं की आपण पास झालेलो आहोत, आपली या पदावर निवड झालेली आहे? कुणी सांगितलं आणि सांगितल्यानंतर तुमच्या मनातील जे भावना व्यक्त करायच्या होत्या ते सर्वात आधी कुणाला सांगितलं तुम्ही आणि काय काय अनुभव आला त्याबद्दल? ॲक्च्युअलमध्ये कधी म्हणजे ज्या दिवशी इंटरव्ह्यू झाला होता, इंटरव्ह्यूचं मला असं वाटलं होतं की इंटरव्ह्यू आपल्याला काही खास गेलेला नाही आहे आणि कदाचित आपलं काय होईल नाही होईल हे आपल्याला काही माहीत नाही. पण मी सध्या बृहन्मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये ॲज अ सब इंजिनियर म्हणून काम करते. तर माझ्या डोक्यात हा प्लॅन बी होता की ठीक आहे बाबा, आपलं MPSCत नाही झालं तरी आपण या क्षेत्रात करू शकतो. आणि ज्यावेळेस त्याच दिवशी जनरल मेरिट लिस्ट आली आणि ज्यावेळेस मी माझी रँक 6 पाहिली, त्यावेळेस मला असं खूप भारी फील झालं. आणि तो क्षण खूप इमोशनल होता माझ्यासाठी. हां. आता या क्षेत्रामध्ये जे तरुणी आहेत, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात, त्यांना यशासाठी तुम्ही काय सांगाल आणि आजच्या या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश देणार आहात? तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे किंवा काही करायचं असेल तर तुमच्याकडे त्या क्षेत्राबद्दल प्रॉपर गायडन्स पाहिजे. मनामध्ये अशी जिद्द पाहिजे की बाबा आपण जे पण करतो आहे ते आपण 100% दिलं पाहिजे आपण त्याच्यामध्ये. आणि जर स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये तुम्ही एकच एक्झाम देऊन ती एक्झाम प्रॉपर होईल नाही होईल हे सांगू शकत नाही. तुमच्याकडे एक बॅकअप प्लॅन पण असला पाहिजे, ज्याला की आपण असं म्हणतो की प्लॅन बी असला पाहिजे. त्याची आजच्या काळामध्ये खूप गरज आहे, कारण खूप सारी तरुण पिढी या क्षेत्रात उतरते. कॉम्पिटिशन पण खूप आहे. त्याच्यामुळे तुम्ही एकाच गोष्टीवर रिलाय न राहता तुम्ही खूप सारे पर्यायी ऑप्शन्स पण तुमच्याकडे असले पाहिजे. आणि जे पण तुम्ही ऑप्शन्स निवडताय त्याच्यामध्ये तुम्ही गायडन्स घ्या, त्याच्यामध्ये प्रॉपर तुमचं टाईम मॅनेजमेंट करा. आणि स्पर्धा परीक्षा असं आहे ना, ज्याच्यामध्ये तुम्ही तयारी करताय त्यावेळेस तुमच्यामध्ये खूप साऱ्या क्वालिटीज येऊन जातात. तुम्ही एक चांगले डिसिजन मेकर बनता. तुमचं नियोजन, प्लॅनिंग वगैरे पण छान होतं. आणि एवढंच मी सांगू शकेन. बरं, आता सगळं म्हणजे एक महत्त्वाचा प्रश्न आहे. काही तरुण पाहिलं गेलं किंवा तरुणी पाहिलं गेलं तर परिस्थितीमुळे शिकू शकत नाहीत, परिस्थितीचं भांडवल करतात किंवा त्यांच्या जी मनाची जिद्द आहे, तर परिस्थितीची जरी गरिबी असली तरी शिक्षण घ्यावं की अर्धवट सोडून द्यावं आणि आपल्या यशाचं मार्गक्रमण कसं करावं? आता समजा जे परिस्थितीनुसार जे कमकुवत आहात त्यांना शिक्षणाचं महत्त्व तेवढं मोग करण्याची जिद्द आहे, चिकाटी आहे, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे ते त्यांचं शिक्षण घेऊ शकत नाही. याबद्दल तुमचं वैयक्तिक काय मत आहे? कारण मी पण या परिस्थितीतून गेलेली आहे. मला पण समजतं की बाबा स्पर्धा परीक्षा करताना आपण आपलं वय पण वाढत जातं आणि ह्याच्यामध्ये आपण सांगू शकत नाही, कारण MPSCमध्ये पण आपण स्पेसिफिकली सांगू शकत नाही की किती वर्ष लागतील, कारण ॲड येणं, परत त्याचा रिझल्ट येणं त्याला टाईम लागतो. याच्यामध्ये तुमच्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत, कारण सुरुवातीला खूप जणांना माहीत नसतं. जसं की महाज्योती एक्झाम आहे, सारथी आहे, बार्टी आहे, ते तुम्ही करू शकता. दुसरा ऑप्शन म्हटलं तर तुम्ही ज्या पण प्रायव्हेट कोचिंग इन्स्टिट्यूट्स आहेत, तुम्ही ॲज अ पार्ट टाईम टीचर म्हणून पण तिथे काम करू शकता. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमचा स्टडी पण होतो आणि तुम्हाला ॲज अ अर्निंग सोर्स पण भेटतो. आणि थर्ड म्हटलं तर काही म्हणजे तुम्ही कोणत्या क्षेत्रात तुमचं बॅकअप म्हणजे तुम्ही ज्याच्यामध्ये डिग्री केली आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही काही करू शकता पुढच्या गोष्टी. आणि लायब्ररीमध्ये जर तुम्ही अभ्यास करत असाल, कारण माझे खूप सारे फ्रेंड्स त्यांनी ॲज अ कोऑर्डिनेटर म्हणून वर्क करून सुद्धा एक्झाम्स काढलेल्या आहेत. तर अभ्यास करत असताना अडचणी तर भरपूर येतात. काही काय वाचावं किंवा सेल्फ स्टडी असेल. आता असा प्रश्न निर्माण होतो की नेमकं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना कुठलं गायडन्स पाहिजे, कुठली पुस्तकं वाचली पाहिजे, काय केलं पाहिजे? याच्यासाठी मी सांगेल, आता कसं असतं की जे पण सिलेक्टेड आहेत कॅन्डिडेट्स
जर तुम्ही त्यांना अप्रोच केला किंवा यूट्यूबवरती खूप सारे सेशन्स आहेत, ते जे सांगतात त्याच्यातून जो कॉमन पॉईंट आहे ते तुम्ही लिहून ठेवला पाहिजे की बाबा आपल्याला हे तर केलंच पाहिजे, तुमचं बेसिक तर झालंच पाहिजे. तुम्ही ते आणि त्यानुसार मग आजकाल गुगलवरती पण म्हणा किंवा खूप सारे इन्स्टिट्यूट्स आहेत ते त्यांचे फ्री सेशन्स वगैरे ठेवतात, त्याच्यातून पण तुम्हाला आयडिया येते की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. धन्यवाद मॅडम. तर ह्या होत्या नेहा भास्कर कराड, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव आणि गाव माळकरंजा येथील. त्यांची आपण एक खास विशेष मुलाखत घेतलेली आहे. आणि जर जिद्द चिकाटी असेल, परिस्थितीचं भांडवल न करता प्रत्येक व्यक्तीत यश संपादन करू शकतो. तर मॅडम, तुम्ही तुमचा अनुभव, तुमचा संदेश आणि संघर्ष आम्हाला या ठिकाणी प्रेक्षकांना सांगितला आणि आपला मौल्यवान वेळ, खरं तर वेळातील वेळ काढून तुम्ही आम्हाला काही प्रेक्षकांना देखील तुमचं मार्गदर्शन लाभलं. आम्हालाही तुमची मुलाखत घेण्याचं योग लाभला. तर खरंच तुम्हाला सुद्धा तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या जनसंवाद समाचारच्या वतीनं देखील. मी पण जनसंवाद समाचार यांना धन्यवाद देते. त्यांनीही मला संधी दिली इथे बोलण्याची, माझं मनोगत व्यक्त करण्याची. या प्लॅटफॉर्म थ्रू मी खूप साऱ्या जणांना पोहोचू शकते या प्लॅटफॉर्म थ्रू आणि खूप साऱ्या जणांना त्याचा खूप फायदा होईल याची मी आश्वासन देते. धन्यवाद. हां, धन्यवाद.